तसं होतं हे. नंतर बघूया ह्याला. काय नाव आहे त्याचं? ऑफर डॉट png. नेक्स्ट इमेज वरती या. इकडं काय काय करायचं बघा. इकडं आल्यानंतर हे जे शूज कॅटेगरी आहे, तर या शूज वरती आपल्याला काय ठेवायचं? तो ठेवायचं, इमेज ठेवायची. बरोबर आहे? मग कसं ठेवणार? तर हा जो बॉक्सेस आहेत, हे बॉक्सेस, तर हे बॉक्सेस कसे असतील? तर त्या जागेला कसे असतील? कॉन्स्टंट. बरोबर आहे? आणि मग आपल्याला फिरवायचंय कोणाला? इमेजला, जे आपण घेणार आहे आता. मग काय करा, एका शूज वरती, एका बॉक्स वरती पहिले ट्राय करा. तर हे बर्गर 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 नको, आपलं शूज कुठे आहे? इथं चालू आहे. ठीक. आणि इथं येऊन काय करा, याच्यामध्ये येऊन एक क्लास डिफाईन करा. त्या क्लासचं नाव ठेवलं काय? ऑफर. त्या क्लासचं नाव काय ठेवलं? ऑफर. सो इमेज SRC इमेजेस मधून काय नाव ठेवायचं? ऑफर डॉट png. ठीक. क्लिअर? एकावरती ट्राय करा आपल्याला. बॉक्स मध्ये काय घेतलेलं आहे? बॉक्स मध्ये एक क्लास घेतलेला आहे. बॉक्सच्या मध्ये एक क्लास आहे, काय नावाचा? ऑफर नावाचा. हा जो बॉक्स असणार आहे, हा असणार आहे रिलेटिव्ह, म्हणजे कॉन्स्टंट. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर या बॉक्स मध्ये जे क्लास घेतलेला आहे ऑफर, तो काय असणार आहे? ऍब्सोल्यूट. ठीक आहे. ऑफर मध्ये इमेज आहे ना, ती काय असणार? ऍब्सोल्यूट. एकदा चेक करा की हे प्रॉपर वर्किंग आहे. नाही ना, हे कुठं ऍड झालं? याचा बॉक्स तयार झाला. बरं ठीक आहे, एक मिनिट बघूया. इकडं बॉक्स आला. बॉक्स क्लास कुठे डिफाईन केलेला आहे? बॉक्स क्लास जो डिफाईन केलेला आहे कुठे? एकदा चेक करा. बॉक्स डिफाईन केलाय आपण. हा क्लास नाही डिफाईन केला, केलंय वाटतं इथं. ओके. त्याला काय करायचं? पोझिशन रिलेटिव्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लास जो घेतलेला होता तो कोणता होता? ऑफर. आणि ऑफर मध्ये कोण आहे? इमेज. ठीक. ऑफर मध्ये कोण आहे? इमेज. आणि त्याच्यानंतर ह्याला काय म्हणायचं? ह्याला म्हणायचं पोझिशन. दॅट इज कॉल्ड एज द सॉरी ऍब्सोल्यूट. एकदा चेक करा. ठीक आहे. त्याच्यानंतर या इमेजची जी विड्थ असणार आहे, सो विड्थ इथे डिफाईन करा. एकतर विड्थ तिथून डिफाईन करा, नाहीतर मग काय करा, तिथून डिफाईन करा. सो नेक्स्ट पॅरामीटर विड्थ किती पास करणार? 60 पिक्सल. हाईट 60 पिक्सल. ठीक आहे. चेक करा. खूपच हे झालं ना.
हा लक्ष द्या. त्याच्यावर गेली का ती इमेज? नाही ना. इमेजवरती इमेजेस प्लेस करतोय ना, पण हा काय करतोय, रो घेतोय खालची रो काय करतोय तो, खालची रो घेतोय. हे रो नको ना असे, म्हणून ह्याला हे काढून टाकलं ना आपण. हे आता काय घेतलं, फक्त 2 इमेज घेतल्या. एक इमेज कोणती आहे, हे आहे, आणि त्याच्यानंतर दुसरी इमेज काय आहे, हे आहे. बरोबर आहे ना. मग तो काय करतोय, तो हे घेतोय, नवीन रो तयार करतोय हा. तर डिव क्लास बॉक्स मध्ये इकडे येऊन काय काय केलं एकदा चेक करा. हा बॉक्स आहे ना, त्याच्यानंतर बॉक्स मध्ये इमेज आहे, त्याची विड्थ किती आहे, 100% आहे. त्याच्यानंतर ऑफर वगैरे घेतलं होतं, हे कट करा सगळं. नेक्स्ट ह्याला काय करायचं, ह्याला आपल्याला वरती घ्यायचं, त्याच्यावरती इमेज वरती. मग काय करावं लागेल, एक तर इथे तुम्हाला एक पॅरेंट क्लास डिफाईन करावं लागेल. कोणासाठी, हा कंटेंट आहे. कंटेंट मध्ये कोण, हा बॉक्स आहे. कंटेंट पण बर्गर बर्गर ठीक आहे. हा बॉक्स इथं संपला. त्या बॉक्सच्या नंतर काय करा, एक अजून एक क्लास घ्या. त्याचं नाव काय ठेवलं, ऑफर शूज. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये हे पेस्ट करा, कारण परत ते इमेज रिपीटेड नको. सो ह्याला कसं अरेंज करता येईल, प्रॉब्लेम काय माहितीये ना, इथं आपण त्याला कसं अरेंज केलेलं आहे, हे आपण असं अरेंज केलेलं आहे. ठीक आहे, हे असं यूज केलेलं आहे. त्याच्यामुळं
कंटेंट कुठं संपतो हा इथं. लक्ष द्या, हा ऑफर आहे आणि मला काय करायचं आहे, हा ड्यू क्लास बॉक्स जो आहे ह्याला आपण इथं अजून एक क्लास दिला बॉक्स प्लस ऑफर, म्हणजे इमेज त्याच्यावरती काय झाली पाहिजे, प्ले झाली पाहिजे. ही इमेज काय केली, बाहेर डिक्लेअर केली, कुठं, या कंटेंटच्या बाहेर आहे, कंटेंटच्या बाहेर आहे ना इथं. ठीक आहे, त्याला थोडंसं काय करा, याची जी विड्थ आहे, याची विड्थ 60, हाईट 60 करा. ठीक, हे पण आपण नेक्स्ट पुढे काय करायचं, हा जो आहे स्पेशल ऑफर तो काय करा, याच्यावरती आणायचा. ठीक आहे, म्हणून एक स्पेशल क्लास म्हणजे बाहेर राईट केला हा कंटेंट, कारण तो डिव तयार करतोय ना, बॉक्सेस तयार करतोय. तर ह्याला बाहेर कॉल केलं, कंटेंटच्या बाहेर कॉल केल्यानंतर काय झालं की पहिल्यांदा मी पहिल्या बॉक्सला काय करेल, अप्लाय करेल, म्हणून काय घेतलं, एक क्लास बॉक्स ऑलरेडी आहे आणि त्याच्यासोबत काय दुसरा क्लास कोणता, ऑफर क्लास. ठीक आहे, नेक्स्ट खाली या इथं, आणि इथं आल्यानंतर काय करा, कुणासाठी ऑफर, आणि याच्यामध्ये काय म्हटलं, इमेज, बरोबर. मग बॉक्स कोण आहे, तर बॉक्स हा रिलेटिव्ह आहे. ठीक आहे, आणि बॅकग्राऊंड कलर त्याचा ग्रे आहे बॉक्सचा, समजते ना. आणि त्या बॉक्समध्ये इमेज आहे. ठीक आहे, मग पोझिशन ह्या बॉक्सला द्यायची की त्या इमेजला द्यायची, कारण बॉक्स कॉन्स्टंट असला पाहिजे की इमेज कॉन्स्टंट असली पाहिजे. ठीक आहे, असा गोंधळ होतो, म्हणून मी तुमचं सजेशन विचारलं. आणि पोझिशन ऍब्सोल्यूट. ठीक आहे, आता तो गेला कुठं, ठीक आहे, आपल्याला आणायचंय कुठं त्याला, बॉटम 0. आता बॉटम 0 म्हटल्यानंतर तो इथं गेला. ते डिझाईनच चुकली आपली. कळलं का, आणि हा शूज कुठे गेला, इथला वरती गेला. तो वरती फिरतोय.
तो टॉपला गेला ना, हे त्याला काय करा, हा जो आहे ना कोणता वाला, हा वाला, हा नको. आता घेतलेला आपण कोणता आहे, तर त्याला ना बॅकग्राऊंड त्याचं रिमूव्ह करा, कारण ते बरोबर वाटत नाहीये, हे बरोबर वाटत नाहीये. तर ह्याला ऑलरेडी पीएनजी आहे, त्याला काय करा, याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करा. सो बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी रिमूव्ह बीजी, हे मी घरी पण केलं असतं आणि तुमच्याला येऊन इथं फक्त सांगितलं असतं. मी प्रॉब्लेम तुमच्या समोरच करतोय ना आपण हे. हा, हे चुकणारच आहे, उशीर होणारच आहे. हा, चैतन्य लकी फॉर मी. ठीक आहे. हे आहे रिमूव्ह बॅकग्राऊंड, असं पाहिजे. सो इथं काय करा, याचं नाव काय आहे, हे वाला, ठीक आहे. हे छान दिसतं असं. त्याच्यावरती तो होता ना, बॉटम, आणि त्याच्यानंतर कुठं कुठे घ्यायचं याला, राईट साईड, राईट ऑफ झिरो. आता राईट ऑफ झिरो म्हटल्यानंतर हे बाहेर नको जायला. तो अकॉर्डिंग टू आता काय करतोय बघा, तो कुणाच्या ह्याच्यावर फिरतो, बॉक्स जो आहे ना, तो बॉक्सच्या ह्याच्यानुसार फिरतोय. आपल्याला बॉक्सच्या ह्याच्यानुसार नकोय आपल्याला. म्हणजे इथं काय चुकलं कळतंय, कारण सगळ्यांचा क्लास काय केलेला आहे, एकच कॉमन क्लास केलेला आहे. आणि एकच कॉमन क्लास केल्यामुळे प्रॉब्लेम काय होतोय, तो बॉक्सच झाला ना. जर तुम्ही राईट म्हणला तरी तो राईटच जाणार आहे, तो टॉप म्हणला तरी तो टॉपच जाणार आहे. ठीक आहे. असे प्रॉब्लेम्स काय होणार, असे प्रॉब्लेम क्रिएट होतील. आता याला सॉल्व्ह कसं करायचं, समजते ना प्रॉब्लेम काय. तर प्रॉब्लेम काय, तर सगळ्यांसाठी तुम्ही क्लास काय दिलेला आहे, क्लास एकच दिलेला आहे, कॉमन क्लास आहे. काय नाव आहे, हा बॉक्सचा. ठीक आहे. मग तुम्हाला याच्यासाठी सोल्युशन काय करावं लागेल, याला बॉक्स वन, ठीक आहे, किंवा अजून काही करता येईल. समजा मी जर हा डेव क्लास जो ऑफर आहे ना, एक ट्राय करूया, याच्यातनं हे ऑफर काढा, क्लास या इमेज मध्ये येऊन इथं पेस्ट करा. जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर झाला. ठीक आहे. आता हे इमेज, या इमेजची वेट तुम्हाला काय करावं लागेल. सो इमेज कुठे आहे, ऑफर इमेज इथं आहे, बरोबर आहे ना. मग त्याच्यासोबतच तुम्हाला इथं येऊन एक काय करावं लागेल, एक क्लास डिफाईन करावं लागेल, कोणता, ऑफर. त्याच्यासाठी वेट किती ठेवले होते, 60 पिक्सल, आणि हाईट किती होते, 60 पिक्सल, बरोबर आहे. परत तो काय करतोय, हे क्लास तयार करतोय. सर ऑफर इमेज को नहीं, ऑफर क्लास को एब्सोल्यूट बनाइए. हाईट ऑफ 60 पिक्सल. ठीक आहे. HTML मध्ये पण लिहिलंय, पण त्याचा यांचा काही संबंध नाही आहे. ठीक, त्याचा काही संबंध नव्हता. मी फक्त ते आपण बाहेर घेतलं होतं ना कंटेंटच्या, त्याच्यामुळे. ओके. सो
पोझिशन ऍब्सोल्यूट आहे, बॉटम 0 आहे. आपल्याला कुठं घ्यायचं आहे? आपल्याला टॉपला घ्यायचं आहे. टॉप 0 राईट 0. चेक. टॉप 0 राईट 0. ओके, कळालं काय काय केलं? कळालं का आता काय काय केलं? परत एकदा बघा. प्रॉब्लेम काय होते? सेम क्लास होता. सेम क्लासमुळे हे प्रॉब्लेम होते की बॉक्सच्या अकॉर्डिंग तो काय करायचं? फिरायचं. मग या प्रॉब्लेमला जस्ट एक ट्राय केलं आपण. काय ट्राय केलं? की या बॉक्स मध्ये एक क्लास डिफाईन केला, कोणत्या नावाचा? ऑफर. चेक. त्या ऑफर मध्ये परत प्रॉब्लेम काय होता? आपण जर ऑफर नावाचा जर क्लास सेपरेटली राईट करायला गेलं तर तो एक रो तयार करतो. बरोबर आहे? तो एक प्रॉब्लेम. म्हणजे किती प्रॉब्लेम फेस केले? 2 प्रॉब्लेम फेस केले. सेम क्लास प्रॉब्लेम आला. ऑफर क्लास लिहिला, रो क्रिएट केला. ठीक आहे. नंतर काय केलं? तर याचा जो पॅरेंट आहे, मेन पॅरेंट कोण आहे? कंटेंट आहे. मेन पॅरेंट कोण आहे? कंटेंट. त्या कंटेंटला स्टॉप ठेवलं. स्टॉप ठेवलं म्हणजे त्या कंटेंटला पोझिशन काय दिली? रिलेटिव्ह. ठीक आहे. त्या कंटेंट मध्ये कोण आहे? त्या कंटेंट मध्ये बॉक्स आहे. तो बॉक्सला पण काय म्हटलं बाबा? तो पॅरेंट स्टॉप केला, कॉन्स्टंट ठेवला. त्याच्यामधला जो पहिला चाइल्ड आहे बॉक्स, त्याला पण कॉन्स्टंट ठेवलं. त्या बॉक्स मध्ये परत कोण आहे? इमेज आहे. त्या इमेजला काय ठेवलं? त्याला पण कॉन्स्टंट ठेवलं. आणि त्याच्यानंतर त्या इमेज वरती आपल्याला कोणाला फिरवायचंय? ऑफरला फिरवायचंय. म्हणून त्या ऑफरला म्हटलं ऍब्सोल्यूट. म्हणजे पॅरेंट आजोबा कॉन्स्टंट, आजोबाचा पोरगा कॉन्स्टंट, त्या पोराचा एक चाइल्ड पण कॉन्स्टंट, आणि परत तो चाइल्ड पॅरेंट झाला, त्याचा पण चाइल्ड फिरवायचा, तर फिरतो. ऍब्सोल्यूट आहे. ठीक आहे. असे हिराची काय केली? अशी हिराची. कशामुळे केलं एवढं? तर सेम क्लासमुळे केलं. नाहीतर हे डिस्प्ले फ्लेक्स मध्ये केल्यानंतर ना, एक आपण रो घेतो, त्या रो मध्ये इमेजेस असतात, बॉक्स एक क्लास असतो. त्या रोला तुम्ही काय करा? रिलेटिव्ह. आणि जे बॉक्स असतात त्याला पण रिलेटिव्ह. आणि जे इमेज त्याच्यावरती फिरवायची ती ऍब्सोल्यूट. तिथं सोपं जातं. पण डिझाईन मध्ये कसं आहे की डिझाईन मध्ये हे लाईव्ह चेंज करतोय आपण. बरोबर आहे ना? समजते सगळ्यांना? कळालं? आणि सीएसएस मध्ये राईट काय केलं बघा? सीएसएस मध्ये हा जो बॉक्स आहे, त्या बॉक्सला काय म्हटलं? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट ठेवलं त्या बॉक्सला. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑफर मध्ये कोण आहे? इमेज आहे. त्या इमेजची विड्थ 60, हाईट 60. त्याच्यानंतर ही इमेज आपल्याला काय करायची आहे? अकॉर्डिंग टू द बॉक्स फिरवायची आहे. म्हणून काय म्हटलं त्याला? 0. ठीक आहे. इमेजला पण कॉन्स्टंट ठेवलं. इमेजला कॉन्स्टंट जर नाही ठेवलं असतं तर ते इमेज आता वरती गेली होती बघा. तो बॉक्स सोडून कुठे गेली होती इमेज? वरती. समजलं? कळतंय? कळतंय ना सगळ्यांना ऑनलाईन काय काय केलं? ओके नाही? Yes, sir. Yes. ठीक आहे. परत जावाची बोलत नाही. समजलं सर. ओके. हा? पण जावाचा फक्त एकच मेंबर बोलतो. बर ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. भांडण कशाला करायचं? जाऊ द्या, नंतर भांडण करू. असं काय करा आता? हा जो क्लास आहे, हा क्लास कॉपी करा. आणि कॉपी केल्यानंतर इथे येऊन पेस्ट करा. आणि इथे येऊन काय करा? पेस्ट करा. म्हणजे 3 इमेजला काय केलं? 3 इमेजला सेम क्लास. सो अगेन रिफ्रेश. 3 काय झालं? सेम क्लास. ओके, समजलं? आता असाच गोंधळ अजून एक करूया. गोंधळ करायचंय ना, त्याच्याशिवाय कसं कळेल तुम्हाला पेजवरती काम करायचं कसं करायचं? काय पोझिशन प्रॉपर्टी आपण शिकल्यात ना पाठीमागच्या, ते सगळ्या प्रॉपर्टीज ऍड करा ना. आता हे मी सगळी प्रॅक्टिस काल पण केली असती आणि येऊन तुम्हाला फक्त दाखवलं पण असतं. हे लाईव्ह तुमच्या समोर येऊ द्या, प्रॉब्लेम येऊ द्या, त्याला सॉल्व्ह कसं करायचं फक्त बघत चला. कारण मला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आणि चॅट जीपीटीला जर हा कोड जर मी पास केला तर त्याला एचटीएमएल नाही समजत. ठीक आहे. फक्त तो काय पास करतो? तुम्हाला बॅकएंड कोड पास करतो, डेटाबेसच्या क्वेरीज पास करतो, पण त्याच्या मॉडेलमध्ये एचटीएमएल अजून डिफाईन नाही झालेलं आहे. म्हणून तो प्रॉपर तुम्हाला सोल्युशन देईल पण प्रॉपर नाही देणार. ठीक आहे. सो अजून एक गोंधळ करूया. आणि गोंधळ असा करायचा की ऑर्डर नाऊ
पीएनजीचं बटन शोधायचं. ठीक आहे. अशा इमेजेस काढायच्या, वेबसाईटमध्ये काढायच्या, इमेजेस वापरायच्या अशा. त्याच्यानंतर नेक्स्ट कोण आहे, इथे छान दिसते ना हे ऑर्डर नाव. आणि मला हा शूज काय करायचं, ऑर्डर करायचं. कुठला गेला, हा. आणि ऑर्डर नाव ठेवायचं कुठं टेक्स्ट, तर इथं. किंवा हा जो स्पेशल ऑफ डिस्काउंट आहे त्याला इकडे घ्या या साईडला, म्हणजे कुठं लेफ्टला, लेफ्ट टॉपला. आणि ऑर्डर नाव कुठं घ्या, खाली इथं. ठीक आहे, समजते ना कसं करायचं. मग पहिलं याला काय करा, राईटला काय करा, राईट लेफ्ट करा 0, टॉप लेफ्ट 0, म्हणजे हा कुठं आला इकडं. आणि ऑर्डर नाव कुठे ठेवायचं, इथं. कसं करायचं मग, बोला. या ऑफरच्या खाली, बरोबर आहे, अजून एक क्लास डिफाईन करायचा. आणि त्या क्लासचं नाव द्यायचं ऑर्डर नाव. ठीक आहे, क्लासचं नाव काय, ऑर्डर नाव. पण ते इमेज घेतली का आपण, नाही घेतली अजून. मग कसं ऑर्डर करणार. तर याचा पण बॅकग्राऊंड जर बघितलं तर हा व्हाईटच दिसतोय. सो ह्याला सेव्ह इमेज, फॉर्मॅट चेक केलं का, काय फॉर्मॅट आहे, AVIF आहे. मग आता AVIF ला कन्वर्ट करावं लागतो कशामध्ये, PNG मध्ये. ठीक आहे, खूप सारे कुठाने करावं लागतील बघा. सेव्ह इमेज ऑन द डेस्कटॉप, हे कट करा सगळं. गुगल वरती या, AVIF to PNG कन्वर्टर. ठीक आहे, सिलेक्ट द फाईल, कुठे डेस्कटॉप वरती, कुठे कन्वर्ट करा. ठीक आहे, डाउनलोड, कुठाने बघितले. आणि ह्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं होतं, रिमूव्ह पीजी. सो परत या इथं, अपलोड इमेज, डाउनलोड्स मध्ये. पैसे येतील 200 रुपये. ठीक, आणि हे काय करा, कॉपी आपल्या याच्यामध्ये. ठीक आहे, हे काय ऑर्डर नाव. ठीक आहे, कुठं होतं ऑर्डर नाव, इथं. IMG SRC इमेजेस मध्ये, ऑर्डर नाव बॅनर. ठीक आहे, कंट्रोल S करा, पेज वरती या, रिफ्रेश करा. काय झालं, हा रो तयार केला परत. समजलं, हा आता करावं लागेल ना. तर क्लास कोणता आहे, हा ऑर्डर नाव. कारण तो क्लास तयार करतोय. क्लास तयार झाला म्हणजे काय होतं, याच्यामध्ये एक रो तयार होते. ठीक आहे, पण त्याला काय करायचं, त्याला हे करायचंय. मग क्लासचं नाव काय, क्लासचं नाव आहे ऑर्डर नाव. त्याच्यामध्ये कोण आहे, इमेज आहे. त्याच्यानंतर याची वेट घेतली, वरची किती आहे 60 पिक्सल. याची वेट तर थोडीशी चेंज करूया नंतर. हाईट 60 पिक्सल. त्याच्यानंतर पोझिशन ॲब्सोल्यूट. चेक, एकदा चेक करा ना, एवढं तर लिहून. ठीक आहे, मग काय म्हणा, बॉटम 0, त्याच्यानंतर राईट 0. ठीक,
थोडस काय करायला, width 100, height 70. सकाळी लेक्चर करायचे, चेक समजलं. कॉपी, त्याच्यानंतर ऑफर 2 मध्ये इथं आले पेस्ट, त्याच्यानंतर इथं परत कुठे गेलं, ऑफर मध्ये ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं कळलं ना, ऑर्डर नाव ऑफर संपला इथं क्लास, इथं चेक करा. ओके समजला, समजला. सो ऑर्डर नाव आणि ऑर्डर नाव, आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय झालं पाहिजे, तर हे ऑर्डरच्या पेजला गेलं पाहिजे. ठीक आहे. मग आता याला काय करणार तुम्ही, नंतर काय करणार, बटन कशाला घ्यायचं यार, ते तर ऑलरेडी इमेज आहे ना. मग त्याला काय करा, त्याला अँकर href आणि href मध्ये तो टाकून द्या. हे तर काय झालं हँड मध्ये, आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय झालं पाहिजे, तो ऑर्डरच्या पेज वरती गेला पाहिजे. स्पेशल डिस्काउंट चालू आहे. ठीक आहे, फक्त चालू आहे. समजलं, कळलं हे. तर हे असं काम करायचं. ग्रेड मधून काम केलं, ग्रेड मधून हे प्लेस केलं, आणि रिस्पॉन्सिव्ह मध्ये पण हे हल्लं नाही पाहिजे. आता उद्या आपण मीडिया क्वेरी स्टार्ट करणार आहे. मीडिया क्वेरी स्टार्ट केल्यानंतर ग्रेड वरती डायरेक्ट मीडिया बघायचं, ते पण बघायचं. समजतंय सगळ्यांना ऑनलाईन? यस सर. ठीक आहे. Yes, sir. काम संपलं याचं. ठीक, चला हे पण आणि पेज क्लिअर आहे ना सगळ्यांना? ठीक, पण हे मॅच नाही होत ना, फुटबॉल बर्गर, जाऊ द्या. चला, हे झालं एक काम. त्याच्यानंतर काय झालं, हो काय एका रो मध्ये पाहिजे. आता एका रो मध्ये पाहिजे म्हटल्यानंतर आपण डिझाईन कशी केलेली आहे ते आपण हे केलेलं ना, टेम्पलेट तसं नाही बनवलं ना आपण, जसं लॉजिक करायचं होतं. आता ह्याला जर चेंज करायचं झालं तुम्हाला, तर खेळत बसावं लागेल. तर तो रो रिमूव्ह करावा लागेल, तो मेनू लिहिलेला तो रिमूव्ह करावा लागेल, आणि तो काय करावा लागेल, वरती जाऊन मग हे करावं लागेल. सगळं टेम्पलेट चेंज होईल ते. ठीक आहे. म्हणून याचा प्रॉब्लेम हा आहे, ग्रिडचा प्रॉब्लेम हा आहे की बाबा तुम्ही जे चेंजेस करायचे झाले तर तुम्हाला काय करावं लागतं, हे अशी कामं करावं लागतील. आणि याच्या ठिकाणी जर फ्लेक्स राहिलं असतं, डिस्प्ले फ्लेक्स राहिलं असतं, तर आपण काय केलं असतं, एक क्लास लगेच राईट केलं असतं, त्याला इकडे अरेंज केलं असतं. बरोबर आहे की नाही? हे असे प्रॉब्लेम्स.
हे तर चांगलंच आहे ना, हे पण एकदा डिझाईन करून ठेवा ना तुम्ही काय पाहिजे. ठीक आहे. रन टाइम चेंजेस करता येतात पण टाइम जातो. असं नाही की याच्यात येत नाही, येतात पण टाइम जातो. ठीक आहे, समजते ना. Clear? एक अजून एक काम करा. जस्ट आता विचार केला, जे फॉलोअर्सचे आयकॉन असतात ना, कुठले कुठले, लिंक्डइन, इन्स्टा, व्हॉट्सअप, ते काय करा, एन्क्रिप्टेड माइंडच्या इकडच्या साईडला ठेवा. ठीक आहे, करा ना आता काम. पेज तर फाटणार आहे. आणि मी पण फाटणार आहे. तुम्ही नाही फाटणार, तुम्ही फक्त बघणार आहे. कसं करावं लागेल सांगा आता, लॉजिक तुम्ही सांगा की मला काय करायचं की या इन्क्रिप्टेड माइंडच्या इकडच्या साईडला काय आले पाहिजे, आयकॉन्स आले पाहिजे. कुठले? फॉलोअर्सचे. ठीक आहे, यस. काय काय करावं लागेल बघा त्याच्यासाठी आपल्याला. पहिल्यांदा आयकॉन घ्यावे लागतील. कुठले? फॉन्ट ऑसम. आणि फॉन्ट ऑसम म्हटलं की फॉन्ट ऑसमची काय येणार, सीडीएन ची लिंक येणार. सीडीएन लिंक म्हटलं की त्याला तुमचं नेट काय असलं पाहिजे, ऑन असलं पाहिजे. ठीक आहे, कळतंय ना पाठीमागे, कळतंय ना काय म्हटलं मी. मेनू तर आधीच राईटला आहे, लेफ्टला तर नाही चाललं म्हटलं त्यांनी. ते मेनू राईटला पण नको म्हटले, लेफ्टला पण नको म्हटले. टॉपिक दुसरा चालू होता. लोक इकडे पण नाही घ्यायचं आहे. आता मला कळत नाही झोपेत तुम्ही आहेत का मी आहे. असं पण आपण दोघांनी सकाळी सकाळी काही घेतली. लक्ष द्या, लक्ष द्या इकडं, व्यवस्थित लक्ष द्या, तुमच्यासाठीच आहे ना. तर तुम्ही मला हेल्प करायला पाहिजे की सर हे असं करा, पोझिशन प्रॉपर्टी अशी सेट करा, हे सेट करा. बरोबर आहे का नाही. लक्ष द्या. नाव काय तुमचं? नाव आकाश. ठीक आहे. आकाशचं गाव कोणतं? जालना. ठीक, लक्ष द्या आता. काय करायचंय लक्ष. तर हा कोण आहे, हेडर. बरोबर आहे. आणि त्या हेडर मध्ये, हेडर कुठं संपला, हा हेडर इथं संपलेला. बरोबर आहे. त्या हेडर मध्ये काय करायचंय, तर त्या हेडर मध्ये H1 आहे आणि H1 च्या नंतर अजून एक आहे. कोण? अजून एक आहे. अजून एक इथं काहीतरी करायचंय. काय करणार? सोशल. प्लॉटचं नाव काय द्या, सोशल मीडिया किंवा मीडिया अशी काहीतरी नावं द्या. त्याच्यासाठी एक जागा तयार करा. ठीक आहे, कसं करायचं, सोशल. बरोबर आहे ना. फक्त एक नाव लिहा आणि त्याच्यासाठी पहिले जागा तयार करा. हे असं का केलं तर बघा तो कुठे जातो. आणि त्याच्यानंतर मग काय करा, त्याच्यानंतर मग परत त्याच्यासाठी एक जागा तयार करा. सो या इथं, आणि इथं आल्यानंतर सोशल इथं दिसतोय. बरोबर आहे का. सोशल कुठे दिसतोय, इथं. आपल्याला त्याला कुठे घेऊन जायचंय, राईट साईडला घेऊन जायचं. एकदा तो राईट साईडला गेला म्हणजे त्याच्या ठिकाणी आपण काय ठेवू शकतो, आयकॉन्स ठेवू शकतो. समजतं. वर्किंग अशी करा. कळतंय चैतन्य, कळतंय. ओके, इशारे जाण्यात आहेत. हा, इशारे इशारे में बातें करते हैं. ठीक आहे.
तो चैतन्य सांगतो मला पोझिशन घेत झाली की सर असं करा. तो या सोशलला काय करा, आणा इकडं. कसं आणायचं मग आता? क्लास जर डिफाईन केला तर प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे ना? मग काय करायचं बाबा, सगळीकडनं आपण याच्यामध्ये आलेलो आहे. सोशल आणि काय करणार तरी बघा, डिस्प्ले फ्लेक्स काही फरक आहे? काहीच फरक नाहीये. त्याच्यानंतर नाही, पॅरेंटला तर करायचंच आहे. याचा पॅरेंट कोण आहे? चेक झालं ना? आणि त्याचं काय करा, इथं या सोशल मध्ये त्याला आपण डिस्प्ले फ्लेक्स करा, कारण आयकॉन कसे ठेवायचे ते कसं समोर ठेवायचे, पण त्याला ऑलरेडी काय म्हटलेलं आहे, डिस्प्ले फ्लेक्स म्हटलेलं आहे. ठीक आहे, कळतंय? इकडची साईड कळतंय ना काय चाललंय, समजतंय? ठीक आहे, मी तुम्हाला जास्त नाही बोलत, मी तुमच्या नावाला पण नाही आहे. इकडे जास्त. सो मार्जिन टॉप 10 पिक्सेल. ठीक, ओके. आता काय करा, एकदा जागा फिक्स केली, जागा फिक्स केल्यानंतर काय करा, त्याला ठेवा. तुम्ही म्हटल्यासारखं आता मेनू पण येतील इथं, फक्त खालचा रो काय करावं लागेल, बंद करावं लागेल. समजलं? समजलं ना? सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. ठीक आहे, मग आज हा ठीक आहे, वॉक झाले हो. हा, लक्ष द्या. समजलं? काय करा मग आता, आयकॉन्स ठेवा. आयकॉन्स ठेवण्यासाठी काय करा, आयकॉन्स ठेवण्यासाठी या कुठं, ओके, हेड मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर इंटिग्रेटेड क्रॉस ओरिजिन रेफर पॉलिसी नको आपल्याला. हे काय असतं, जर आपण त्याच्या कोडमध्ये जर काही चेंजेस केलं तर इंटिग्रिटी सिक्युरिटी असते ना, इंटिग्रिटी की एस एच की असते, ती की चेंज होते. ते की चेंज झाली म्हणजे त्यांना डिटेक्ट होतं की बाबा कोणतरी आपल्या याच्यासोबत खेळतोय, म्हणून ते की देत असतात त्याच्यासोबत. आणि आपण काही गरीब आहेत, आपण काय खेळणार त्याच्यासोबत. ठीक आहे, आपण वापरतो म्हणून मी ते काढून टाकले. ते कामाचं नाही ना आपल्याला, ते रेफर पॉलिसी काही कामाची नाही, क्रॉस ओरिजिन काही कामाचं नाहीये. ठीक आहे, हे समजून घ्या की नंतर बसायचं हे काय काय आहे, हे बघायचं हे काय काय आहे. इंटिग्रिटी की काय असतं, एस एच की दिसते का 512, एस एच की अल्गोरिदम माहितीये ना? ठीक आहे, तो आहे. त्याच्यानंतर एक की असते, क्रॉस ओरिजिन काय असतं, त्याच्यानंतर रेफर पॉलिसी काय असतं बघायचं. क्रॉस ओरिजिन मध्ये अनॉनमस आहे. अनॉनमस म्हणजे असा युजर की त्यांचा युजर सोडून जर कोणी असेल, म्हणजे आपल्यासारखे कोड जर चेंज करत असतील तर ती की चेंज होते. बघा जरा थोडस रीड करा, हे काय असते काय नाही, काय कशासाठी दिलेलं असतं बघायचं, जरा वाचायचं ते. ठीक आहे, मला सांगा उद्या, कळलं? नेक्स्ट पुढे या. कुठं मिळेल आपल्याला, कुठं सोशल आयकॉन्स कुठे डिफाईन करायचे, इथं, बरोबर. मग फॉन्ट ऑसमच्या वेबसाईट वरती या. फ्री वाले
पहिलं शोधायचं आहे. मी आहे व्हॉट्सअपवरती. मी म्हणजे तुम्ही सगळेच आहात. ठीक आहे, तुम्हाला कसा पाहिजे हा आयकॉन HTML मध्ये पाहिजे, बरोबर आहे ना? आणि हे काय करा, हे कॉपी करा. हे याच्यावरती जस्ट क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर काय होईल, तो कोड कॉपी होईल. कॉपी झाल्यानंतर इथे येऊन त्याला काय करा, पेस्ट करा. एकदा चेक करा. ठीक आहे, बरोबर आहे ना? त्याच्यानंतर नेक्स्ट त्याच्यावरती काम करूया. नंतर पहिले हे सगळे कॉपी करून ठेवा. पुढचं अरे पहिलं प्रोफेशनल टाका. पहिलं प्रोफेशनल. ठीक आहे, ChatGPT. ChatGPT वर आहात तुम्ही? ChatGPT वर तुम्ही आहात का ChatGPT तुमच्यावर आहे? अजून काय राहिलं? अजून काय? ट्विटर एक राहिलं ना. आयकॉन चेंज झालेला आहे. होता तो एलन मस्क आला, ते पक्षीच गायब केला त्यांनी. त्याला पक्षी नाही आवडत वाटतं. मे बी त्याला पक्षाने पाडून दिलं असेल. मेल इन्व्हॉल्व वगैरे येतं असं काहीतरी. मेल चॅम्प आला आहे. ईमेल म्हणलं ना, इन्व्हॉल्व येतो. हा, एवढ्यावरती आहात तुम्ही? हा, बदल आता. मार्जिन लेफ्ट. त्या सोशल मध्ये कोणतं 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 घेतलेलं आहे आपण? आय आय नावाची प्रॉपर्टी घेतलेली आहे. ठीक आहे, सोशल मध्ये कोणतं आहे? आय. ठीक, त्याच्यानंतर याचा फॉन्ट साईज 17 पिक्सेल. थोडस काय करा, ठीक, क्लिअर, समजलं हे? त्यासोबतच फॉन्ट वेट. ठीक आहे, कळालं हे? कळालं? हे आयकॉन्स
हम्म? तर तुम्ही कशा कशावरती तर आयकॉन्स पण घेतले साइड बाय साइड आणि मेनूज पण झाले, सगळं झालं. आता या आयकॉनला जर तुम्हाला इफेक्ट द्यायचे झाले वगैरे तर तुम्ही काय करायला माहिती आहे ना, काय करा काय करा. ठीक आहे. हम्म? झालं हे एक 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 प्रॉपर्टी सगळ्या, हे पण झालं, ऑर्डर नाव पण झालं, आयकॉन्स पण झाले, हे फॉलोअर्सचे आयकॉन्स पण झाले. आणि ठीक आहे. आता या जॉईनसच्या ठिकाणी जर तुम्ही इमेज ठेवली तर जॉईनसचे जॉईन इन माय एसक्यूएल जॉईनस पण चांगली इमेज हवी आहे. हे घ्यायला सोपं वाटतं पण तिथं बसायला ना ते है ना. ठीक आहे. पहिल्यांदा याला काय करावं लागेल, बॅकग्राऊंड रिमूव्ह करावं लागेल. जेपीजी आहे ना ती, सो जेपीजी टू पीएनजी नाही. त्या इमेजला जर बघितलं तर इमेज खूप मोठी आहे. इमेज खूप मोठी आहे. त्याला काय करावं लागेल, क्रॉप करावं लागेल. आता क्रॉप करायचं तर कुठून करायचं, याच्यामध्ये आहे का काही फॅसिलिटी क्रॉपची. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर याला काय करा, त्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करा. रिमूव्ह एजी. समजतं का हे कामं कशी करायचे, हे अशी कामं करायचे. फोटोशॉप नाहीये माझ्याकडे, तर फोटोशॉप मधून रिमूव्ह केलं असतं याला. काय झालं का काही.
ओके. आता याला बसवा तिकडं. ऐका काही काय करा, याच्या ठिकाणी आणा ते कसं आणा, IMG SRC इमेजेस मधून जॉईन 1. आता परत काय प्रॉब्लेम आहे, काय करायचंय, सोशल मध्ये कोण आहे, इमेज काय करायचं म्हणले, तो खाली गेली का थोडी, ठीक आहे, समजलं. आणि त्याला थोडस काय करा, त्या इमेजला थोडस मोठं करायचं आहे, बरोबर आहे ना. आता त्या इमेजला जर मोठं करायचं झालं तर काय म्हटलं इथं, वेट किती घेणार, वेट समजा वेट घेतली 100, हाईट घ्या थोडस 30 पिक्सल, हाईट 30 पिक्सल, ठीक आहे. पण हे जॉईनर्स कसं पाहिजे माहितीये का, GIF मध्ये पाहिजे, असं ब्लँक 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 असं होणार पाहिजे. ठीक आहे, हे आपल्याला आधी का नाही सुचलं, ठीक आहे. हे असं आहे, ठीक आहे. मला परत नंतर करा तुम्ही. तिथं रेड नाही शकतोय हा, हो आत्ताची इमेज घेतली हा, कसा असा रेड मध्ये त्यांचा कलर असला पाहिजे. मला सांगा आता व्हॉट्सअपचा कलर कोणता आहे, ग्रीन आहे का, ठीक आहे. आय क्लास मध्ये क्लास आहे हा, बरोबर आहे ना, हा क्लास आहे. आणि त्याच्यानंतर काय करा, एक ID घ्या, त्याला काय नाव दिलं, व्हॉट्सअप
CLR. कोणता कलर आहे त्याचा? तो ग्रीन नाही ना व्हॉट्सअपचा, तो दुसरा ग्रीन आहे तो. ठीक आहे, त्याचा ग्रीन कसा आहे? त्याचा ग्रीन वेगळा आहे. समजलं? त्याच्यानंतर नेक्स्ट लिंक्डइन ब्ल्यू. कळालं कसं क्लासेस अप्लाय करायचे त्यांचे? तर इथं काय करा, इथं एक आयडी घ्या आणि काय म्हटलं इथं ब्ल्यू CLR. ठीक आहे, हे ते लिंक्डइनचे ते ओरिजिनल कलर लिंक्डइनची कॉपी करा. कसं करणार? हो ना, कोणता उचलायचा? हा कलर उचलायचा ना तुम्हाला. ठीक, तो तोच आहे. आणि त्याच्यातला जो कलर आहे हा कलर काय करायचा? व्हाईट. म्हणजे कुठं सोशल आय मध्ये गेल्यानंतर जो टेक्स्ट कलर आहे तो कसा करा? व्हाईट. तो टेक्स्ट कलर होतो ना. कलर चेंज कसं करता येईल? लिंक्डइन कुठं आहे? ठीक आहे, ते बघायचं थोडस. ठीक आहे, हे घ्या. तुम्ही पण त्याच्यासोबत उड्या मारा. सगळे आयकॉन असे फिरले पाहिजे. आता स्पिन. कळलं? हे सगळे आयकॉन्स काय करा असेच. क्लास लावून द्या सगळ्यांना. कोणता क्लास लावायचा आहे? FA बाउन्स.
इथे येऊन काय करा, व्हॉट्सअपला पण FA बाउन्स, इन्स्टाला पण बाउन्स. पण आता हे बाउन्स चालतो का सगळ्यांना? ठीक आहे. आणि तुम्ही काय करा आता, तुम्ही जो थ्रेड कन्सेप्ट शिकतायत ना, तो थ्रेड लावायचा. ठीक, त्याला अॅनिमेशन करूया. बस. ठीक आहे, हे आहेत व्यवस्थित राहू द्या असंच, म्हणजे लाईव्ह वाटतं काहीतरी, किंवा तुमचं पण लक्ष जातं हे असं आहे. कळलं हे कम्प्लीट? समजलं काय युजिंग, काय काय वापरलं याच्यामध्ये? ग्रिड कन्सेप्ट यूज केला. ग्रिड सोबत काय यूज केलं? ग्रिड सोबत काय यूज केलं? फ्लेक्स यूज केलं. डिझाईन कसे केले, किती गोंधळ आले, काय काय कुठाने केले, डिस्काउंटला, ऑर्डर नावला, बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे फक्त हा मार्क खातोय ना रेड वाला, त्याला मी करेन सोबत नाहीये. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना? ऑनलाईन फॉन्ट Yes. मध्ये जा, आणि फॉन्ट मध्ये गेल्यानंतर अॅनिमेशन, इफेक्ट वगैरे, कलर. आता इथं ठीक आहे. सो अगेन याच्या खाली या बॉक्सचा जो ग्रे कलर आहे ना तो काढून टाका, आणि त्याच्या खाली आपल्याला अजून एक एरिया बनवून ठेवायचा आहे. ते काम तुम्ही करा, मी फक्त सांगतो काय करायचंय. उद्याच्या लेक्चरला ड्रॉपडाऊन मेनूज बघूया, त्याच्यानंतर मीडिया क्वेरीज बघूया. ठीक आहे. त्याच्यानंतर मी बॉक्स शॅडो इथून कॉपी करतोय. ठीक आहे, कोड प्रॉपर्टीज मी कॉपी करत नाहीये. कळालं? तुमच्या समोरच एवढा कोड केला. थोडेसे त्यांना बॉर्डर्स दिले. ठीक आहे, कळलं हे? जमलं तर उद्याच्या लेक्चरला काय करू, जमलं तर ना याच्या पाठीमागे आपण कुठल्या तरी झाडाचे पानं आणू आणि त्या वेबसाईटच्या पाठीमागे पानं टाकू. ठीक आहे, लाईव्ह झाडाचे पाने नाही. हा, त्याच्या वरती असे पानं आणू आपण. तुम्ही पानं घेऊन येता का मी घेऊन येऊ? ठीक आहे, मीच घेऊन येतो. आता कोणाची फोडायची सुपारी? ठीक, ठीक आहे, कळालं सगळं? जमलं तर उद्या आपण ते पानांचं पहिलं नंतर बघूया. पहिलं आपण ड्रॉपडाऊन मेनू क्रिएट करूया. ड्रॉपडाऊन मेनू एकदा क्रिएट झाले, तो कोड उचलायचा आणि तो प्रोसेस काय होतं बाबा. आता मी भरपूर साऱ्या वेबसाईट यूज केलेले, त्याच्यामध्ये इमेजेस यूज केलेले आहेत. या इमेजचा ड्रॉबॅक काय असतो की काही मी हाय डेफिनेशनचे इमेजेस आहेत, काही कमी डेफिनेशनचे इमेजेस आहेत. प्रोसेस पेज लोड व्हायला काय लागतो, वेळ लागतो. म्हणून सगळ्या इमेजेसचा फॉर्मॅट काय असला पाहिजे, वेबपेज. जरी तुमची इमेज असेल कोणती, जरी तुमच्या इमेजेस असतील कशामध्ये,
जेपीजी मध्ये जर असतील तर त्याला काय करायचं, सगळं कन्वर्ट करायचं कशामध्ये, वेबपी मध्ये कन्वर्ट करायचं. कुठल्या पण इमेज असू द्या, AVIF, बरोबर आहे. तर हे सुद्धा इमेज नाही चालत. जर तुम्ही सर्व्हरवरती टाकलत ना ह्या टाईपची इमेज, तर सर्व्हर त्याला आयडेंटिफाईड नाही करत, तर ते इमेजेस लोड होत नाही. म्हणून सगळ्या इमेजेस कोणत्या फॉर्मॅटमध्ये गेल्या पाहिजे, वेबपी मध्ये गेल्या पाहिजे. वेबपी कसा फॉर्मॅट आहे, जरी तुमची इमेज जेपीजी मध्ये जर 8 MB ची इमेज असेल तर तो त्याला किती MB मध्ये, म्हणजे किती पिक्सेल मध्ये कन्वर्ट करतो, KB मध्ये कन्वर्ट करतो, 100. मग आता 8 MB कुठे आहे बघा आणि 100 KB कुठे आहे बघा. क्वालिटी तेच राहणार, इमेज क्वालिटी तेच राहणार, सगळं तेच राहणार, फक्त काय केलं त्याने, रिड्यूस केलं. ओके, समजला. तर वेबपी सगळ्यांनी यूज करा, वेबपी फॉर्मॅट यूज करा. तुमच्या सगळ्या इमेजेस कशामध्ये कन्वर्ट करा, वेबपी मध्ये कन्वर्ट करा, जेणेकरून पेज लोड होताना काय होणार नाही, काय म्हणतो त्याला आपण, टाइम जस्ट असतो ना, टाइम, हा टाइम कॉम्प्लेक्सिटी. ठीक आहे, टाइम कॉम्प्लेक्सिटी ओ काय असतो, ओमेगा पर बिग ओ. ठीक आहे, समजला. आता करा, आता कोणी पण लेफ्ट नका होऊ, अटेंडन्स ट्रॅक करायचे.